हाय हॅलो व्हॉट्सअप गाय शुभ सकाळ मित्रांनो. जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर रिनात स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 53वा आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तर झोपून वगैरे उठलोय, लगेच आंघोळीला गेलो, लेट उठलो थोडं. तर बाहेर पाऊस तर जोरजोरात चालूच आहे. तर आपल्याला छत्री वगैरे कॅरी करावी लागेल आणि म्हणजे ट्रॅक आणि नॉर्मल कपडेच घालावे लागतील, कारण की पावसात आपण जीन्स घातली तर खूप ते चिकट चिकट वगैरे होतं. तर पहिला आता मम्मी येईल ऑफिसवरून, तर नाश्ता आणेल ती. मग नाश्ता करून मग आपण आउटफिट काढूया. नाश्ता देखील आलेला आहे. तर नाश्ता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि खाऊया. चला, आज नाश्त्यासाठी आहे इंडियन उत्तप्पम. तर उत्तप्पम खाऊन घेऊया. आजचा आउटफिट असेल व्हाईट टी शर्ट घातलाय, त्यासोबत खाली यॉनिक्सची आपली ट्रॅक बॅगी. तर ग्लेअर्स वगैरे काय घेणार नाही, वॉच घालतो आणि मग निघूयात. कारण की ह्याच्यावर मस्तपैकी ते हाय फॅशनवाला चांगला वाटतंय बघा ना. मस्त आहे की तो डेनिम जॅकेट, बट आपण पावसामुळे घालणार नाही आहोत. बट आता आपण निघूया चला. हा पूर्ण आपला आउटफिट असेल आजचा. छत्री कॅरी केली कारण की बाहेर पाऊस पडतोय. तर आता पहिला आपण जाऊयात विक्रोळी स्टेशनला ऑटोनी. काय माहिती केवढी गर्दी असेल, की पीक आवर्स आहे, 9 वाजलेत. चला बघूया. बघू शकता आहे माटुंग्याला. तसं बघायला गेलं तर सगळी चिपचिप बिपचिप झाली आणि आमच्या ह्याच्यात फुल एसी असतो. तर आजारी व्हायच्या शक्यता कॉलेजमुळे जास्त आहेत, कारण की फुल एसी असतो आमच्या कॉलेजमध्ये, क्लासरूममध्ये. तर आता आपण जाऊया फटाफट. भिजलोय थोडा पाय वगैरे पण ओले वगैरे झाले. तर चला जाऊ लगेच. यार किती घाण वाटतं इथे. क्लासरूम मध्ये बघतो तो काय, जो मुलगा लेट येतो तोच आज सर्वात पहिला आलाय. खूप वेगळी फिलिंग आहे सर्वात पहिले येणं क्लासरूम मध्ये. मी कधी आलो नाही, दरवेळी लेटच आलो. चला जरा बसून घेऊयात, अजून वेळ आहे. तर सगळे पळण्याच्या तयारीत आहे. दयालला बघू शकता तो बघा, पळतोय न लिहिता पळतोय. त्यासोबत हे बघा ते सगळेच पळतात. हे बघा सगळ्यांनी सुरुवात केली करायची. हा बघा मुलींची छत्री आणलेली आहे दयाल. क्यूट बॉय, क्यूट बॉय, क्यूटी पाय कोण आहे हो तो बघा. अरे क्यूट बॉय. तर स्ट्रगल बघूया. सगळ्यांकडे छत्री आहे, बट कोण काढायला बघत नाही, ओलं करायला बघत नाही छत्री. एका छत्री मध्ये बघा मागे देखील सगळ्यांकडे छत्री आहेत, पण कोण काढायलाच बघत नाही. अरे पूजेला ठेवणार आहे छत्र्या. तर सार्थकने काढलेली आहे. तर आता आपण हळूहळू जाऊयात चला. छत्री काढणं हरामी. अरे हरामी छत्री काढणं. ए ऋषभ असून, अरे असून पण तू काढत का नाही? बट ते तर सांग, रिझन काय असतोय काय? अरे छत्री मग आणली कशाला? असंच आणली. माटुंगामध्ये येतात आणि तुम्हाला वॉटरफॉलचा आनंद घ्यायचा आहे. आजा बॉस दिखा दूंगा एकदम फ्री ऑफ कॉस्ट. प्रॉपर पाणी आहे त्यासोबत. हे बघा धबधबा जोर जोरात आहे आणि त्यासोबत हे बघा त्या साईडला देखील आहे, पाहिजे असेल तर. हे बघा आपले पोरं आता चालले तिकडे. ते बघा प्रॉपर आहे भाई, प्रॉपर धबधबा. आंघोळ विंघोळ करून येऊ नका सकाळी, छानपैकी इकडे आंघोळ करून जावा. पाऊस बघा किती धो पडतोय आणि आता आपण ट्रेन मध्ये, गर्दी नाहीये ट्रेनला. डायरेक्ट जाऊयात विक्रोळी स्टेशन. पाऊस बघा. तर मित्रांमुळे थोडं भिजलो, पण आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. त्या ऑटोने जाऊयात. विक्रोळी स्टेशनला पोहोचलोय बघा. छत्री आता मित्रांनी काढली माझी. थोडंसं भिजलंय बघा, केस वगैरे थोडे ओले. लगेच पुसून घ्या, थोडा तापासारखं वाटतंय. तर आता लगेच जाऊयात. तर पोहोचलोय. कसा पाऊस होता, पण आता पहिला आपण डायरेक्ट जाऊयात घरी. फ्रेश वगैरे बघा आणि जेवूया. खूप भूक लागली आहे. थकलो देखील आहे, डोळे देखील आहे बघा. झोपायच्या तर चला लगेच. आज दुपारचं जेवण आईने केलंय. 2 बटाट्याची भाजी केली आहे. प्रकार 2 आहेत आज. एक बैंगन बटाटा, एक साधा बटाटा आहे. त्यासोबत भात दिलाय. एक चपाती खाऊयात आणि डाळ तर आहेच. चला जेवून घेऊया, खूप भूक लागली. पोटभर जेवण आपलं झालेलं आहे. थोडं गंधाचं कॉलेजचं बघितलं. त्यासोबत आता एक गोळी घेतली आहे क्रोसिन, तर ती घेऊन आपण झोपूया. डोळ्यावर खूप झोप आहे आणि खूप थकल्यासारखं झालंय. थोडंसं तापासारखं वाटतंय. तर थोडा वेळ एक छोटा नॅप घेऊ आणि मग उठून माझा अभ्यास पूर्ण करूया आपण. आपलं झोपून वगैरे उठलो तर हे प्रत्यक्ष बघायला भेटतंय, खूप कमी बघायला भेटतंय बघा. करायचा अभ्यास करायला घेतलाय भावानी. म्हणजे असं खूप कमी बघितलं मी. 10वीचा काय केला नव्हता.
शेवटच्या मुमेंटला गेलेलो आहे बघा. अभ्यासाला घेतलं प्रत्यक्ष. हे अजून मी स्वप्नात आहे का खरं आहे ते माहिती नाही. बट आता आपण लगेच फ्रेश होऊन गेलो. हे बघा काय. पप्पाला बोललेलो 3 जणांसाठी फक्त मॅगी बनवायला, मला, गंधारला आणि त्याला. तर 8 लोकांची 8 पॅकेट आणले. 4 घरी होते आणि हे 3 पॅकेट एक्स्ट्रा आणले आणि अशी केवढी मॅगी बनवली. आता बोलतो मित्रांना बोलव. म्हणजे जेवताना जेवायचं पण नाही आणि नुसती मॅगी खायची आज. एवढी सारी मॅगी बनवली. टोप भरून मॅगी. आता त्या लोकांनी संपवली म्हणून दोघांनी, पप्पा आणि गंधारनी टोप भरून मॅगी बनवली. 3 लोकांचं बोललेलो तर. भाई वेगळा विषय आहे. मॅगी संपत नाही एवढी मॅगी बनवली आहे पप्पाने, किती संपतच नाहीये. हे बघा एवढी आणली आहे तर लगेच खाऊया. ह्याचं चौथ्यांदा घेतोय बघा. चौथ्यांदा घेतोय मॅगी. तर आता लगेच मॅगी खाऊन घेऊया. पप्पा बघा किती हुशार आहे. तर बोलतोय गंधारला की बोल मम्मीला की निनाद बोलला बनवायला. भाई मी फक्त असं मस्तीमध्ये बोललेलो की अरे मॅगी खायचं. पप्पाने बनवली. त्याच मी होतं 3च लोकांची बोललेलो. भावाने आपली 8 लोकांची बनवली. आणि आता मस्त सगळं पोट टाईट झालं. आता जेवायचं काय माहिती नाही, पत्ता नाही. मम्मी आता झोपली आहे. तर काय माहिती पुढे काय होतंय. गंधार क्लासला गेलाय. तर आता बघूया. पप्पा भाई हुशार आहे. पप्पा माझ्यावर नाव टाकायला तयार लगेच भाई. गंधारला कन्व्हिन्स करतोय की बोल की निनाद बोलला बनवायला आणि एवढी सारी बनवली. तर ते जाऊ द्या. त्या पुढे बघू. जेवायचं वगैरे अजून काही कन्फर्म नाही. तर पहिलं आपण बाप्पाचे दिवा लावूया. 7:30 वाजलेत आणि त्यानंतर आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करू. तर दिवा वगैरे लावून आता आपण अभ्यासाला घेऊया. FAचे नोट्स कंप्लीट माझी बुकिंग कंप्लीट होती. तर कोचिंग मला बुक दिली तर ती कंप्लीट करून घेऊ. लाडू खातोय. आवडला नाही. आता ठीक आहे. खाऊया कारण की आईने जबरदस्ती बोलले खायला. ड्रायफ्रूटचा लाडू आहे. मॅगी अजून पोटात तरंगते बट आपण जेवून घेऊयात नाही तर नंतर रात्री भूक लागेल. तर एकदम लाईट आहे. डाळ, भात आणि छोल्याची डाळ आहे. तर ती खाऊन घेऊया. पोटभर जेवून आता हा झोपायचा टाईम आहे. तर आजचा व्लॉग आपण इकडेच संपवूया. तर असे कंटेंट्स, व्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का असे व्हिडिओज पाहायचे असतील, व्लॉग्स पाहायचे असतील तर व्लॉगर येणार लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. मी असेच कंटेंट नवनवीन आणतच राहीन. आणि आपल्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आज होता दिवस 53वा. तर आपल्याला 100 डेज व्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचा आहे. तर शुभरात्री. बाय बाय.